भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये आम्ही दोघेही आपलं स्वागत करतो. भविष्यावर आपण बोलतो आहोत आणि अजून बरेचसे विषय बाकी आहेत. आत्ताशी आपण फक्त ग्रहांच्या दृष्टीपर्यंत पोहोचलोत. ग्रहांची दृष्टी जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सगळं आपला एपिसोड ऐकल्यानंतर प्रत्येक वेळेला पटत जातं. पण हे जे प्रश्न सुचतात याचं आणखीन एक कारण तुमचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि तुम्ही त्यावेळी हे उत्तर दिलं होतं मग त्याचा हा भाग राहिला अशा प्रकारचे ईमेलसुद्धा आम्हाला येतात. त्याचा जास्त आनंद होतो कारण त्यामुळे तो विषय अधिकाधिक परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो. तेव्हा तुमची दृष्टी आणि तुमच्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी शुभ आहेत. आजचा विषय लक्षात आला. शुभ ग्रहांची दृष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि अशुभ ग्रह असतील तर घाबरून न जाता त्यांचं शुभदृष्टीत परिवर्तन कसं करायचं याचे उपाय सुद्धा आहेत. प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी असते. हे प्राथमिक शिक्षण मला मिळालं. पण प्रत्येक ग्रह घेण्यापेक्षा समजा आपण शुभ ग्रह बाजूला काढले आणि त्या शुभ ग्रहांची 7वी दृष्टी पाहिली तर समजायला सोपं जाईल. चंद्र, बुध, गुरु, शुक्र आणि काय नेपच्यून. हे 5 ग्रह आहेत. गणपती, नवरात्र, दिवाळी, दसरा, नाना तऱ्हेच्या पूजा, सत्यनारायण वगैरे हे आम्ही का करत असतो तर अशुभाचा नाश व्हावा आणि चांगल्याची वृद्धी व्हावी. तसं आमच्या कुंडलीत आम्हाला हा संसार दारुण दुःखदायक असून थोड्या थोड्या सुखाच्या ज्या झुळकी मिळतात ही झुळूक शुभग्रहाने मिळते. त्यातला पहिला चंद्र घे. आपली आई. चंद्र कुठे बघत असतो 7व्या दृष्टीने. चंद्रावरून आमची आई बघतो आम्ही, आमची वास्तू बघतो, आमचं मन बघतो. चंद्र पुनर्जन्माला कारण आहे, वासनांचा कारक आहे तो. त्या वासना आम्हाला जिंकायच्यात म्हणजे पुन्हा पुन्हा जन्ममरण नाही येणार. मग त्या मनाला प्रसन्न करायसाठी पुढे काय उपाय ते मी सांगतो. पण दुर्दैवाने तो चंद्रच बिघडला ज्याच्यावर आमची मदार आहे. तर असं काय समजू नका की संपलं सगळं. असा चंद्र हा शुभग्रह आहे. तो चंद्र आम्हाला आनंद देतो, वास्तूचा, आमच्या आईचा आनंद देतो, घरामधलं वातावरण चांगलं ठेवतो, मनाला खूप छान छान कल्पना सुचतात. हा आनंद चंद्राने घेता येतो आपल्याला. चंद्राचा हा भाग झाला. त्याच्यानंतर गुरु महाराज आहेत ते आम्हाला आनंदापेक्षा शाश्वत समाधान देतात. आनंद क्षणिक पण असतो. पण आपण खूप शिकलो आहे, आपल्याला ज्ञान मिळालं, काही आपण एखाद्या विषयात गती मिळवली, डॉक्टरेट मिळवली, आपल्याला नोकरी चांगली लागली, एक समाधान वेगळंच असतं. मग आपल्या आईवडिलांना आपण आदराने वागवतो, आपल्या घरामध्ये पूजा अर्चा होतात, घरात धार्मिक वातावरण आहे, आपलं लग्न झालं आहे, पत्नीचे आपले संबंध खूप सौहार्दाचे आहेत. हा सगळा समाधानाचा भाग गुरु देतो. शुक्र महाराज जरा रात्रीचे कारक आहेत कारण शुक्राची चांदणी एक तर पहाटेच्या अंधारात किंवा रात्री संध्याकाळी असते, दिने सांजेला दिसते. उभयतांच्या मधल्या सौहार्दाचा भाग गुरु दाखवेल. पण निसर्गता नर मादी यांचं नातं शुक्राच्या अंमलाखाली. मग आम्ही माणसं असल्यामुळे आम्ही लग्न करतो आणि एकदा मी सांगितलं आपण सोशल मॉरल सँक्शन घेतो. लोकांनी जर तुमच्या लग्नाला परवानगी दिली, देवा ब्राह्मणा अग्नीसमोर आमचं लग्न झालं, तुम्हाला पूर्ण परवानगी दिली आता सगळे संबंध ठेवायला, त्यावेळेला जी सुरक्षितता आनंद असतो तो आनंद शृंगाराच्या पातळीवर मानवी जीवनात अत्यंत आवश्यक असलेल्या लैंगिक सुखाच्या पातळीवर घेतला तर जे काही विलासाचं सौख्य मिळतं ते शुक्र दाखवणार. तोच बिघडला असेल तर संबंधामध्ये निश्चय आणि काहीतरी बाधा येईल. यासाठी मुलामुलींना आम्ही शुक्राची पण नाती समजून सांगतो. तुमची पत्रिका छान जमली ते उपाध्ये का नको म्हणतायत. शुक्र बघ, तुझा कुंभेचा आहे, तिचा वृषभेचा आहे. कुंभेच्या शुक्राला कुठच्या अशा फिलिंग्स नाहीत आणि वृषभवाले फिलिंग्सने असे ओथंबलेले आहेत. मी विचार करतोय तुमच्या पूर्ण आयुष्याचा. हा शुक्र तो बिघडला तर किती जीवनातलं काव्यच नष्ट होईल. मग त्याला अपायात ते उपाय आहेत. नेपच्यून हा काही प्रत्येक जीवाला काही फळ देतो असं नाही, पण स्वप्न फलादेश आहे, वाचा सिद्धी आहे, अध्यात्माची व्याकुळ अवस्था आहे. सुदैवाने तुमचा नेपच्यून बलवान असेल तर हाय जो अनुभव येतो दैवी शक्तीच्या अनुभूतीचा तो वेगळाच असतो. मी बडोद्याला एक गोष्ट ऐकली आहे की एका न्यायाधीशाची पत्नी मध्यरात्री गच्चीत जायची
पहिले काही दिवस त्या न्यायाधीशांना कळलं नाही, पण नंतर त्यांनी हळूच जाऊन गच्चीत पाहिलं, ते थक्क झाले. मग त्याने बायकोला हे काय आहे, तर ते म्हणाले की गंधर्व लोकीचा एक गंधर्व मला भेटायला येतो, पूर्वजन्मीचे त्याचे माझे संबंध आहेत, आणि तो गंधर्व लोकीतनं आणलेल्या विविध काही कस्तुरी वगैरे अशा काय वस्तू तिला देतो, आणि माझे कुठलेही वाईट संबंध नाही, पण माझ्या पूर्वकर्मानुसार त्याची माझी ओढ आहे, आणि त्या लोकांना रात्रीच परवानगी असते दर्शन द्यायला. असं गंधर्व लोकीच्या एका गंधर्वाला भेटणाऱ्या माणसाची केवढी मोठी हिस्ट्री आली होती. हा नेपच्यूनचा भाग आहे. मगाशी मी कबूल केल्याप्रमाणे प्रश्न असा विचारते की आपल्याकडे लग्न संबंधाला विशेष महत्त्व आहे आपल्या संस्कृतीमध्ये. मग सासू सासरे हे सगळं आलं, पण सगळ्या संस्कृतीत हे नाही आहे. मग तिथे कुंडली कशाला वाईट मानते, कशाला चांगलं मानते? कुठला तुला देश अभिप्रेत आहे? अमेरिका घ्या. अमेरिकेमध्ये तू जर राहून आली असशील आणि तिथलं जीवन जवळून पाहिलं असशील, त्यांना कधी कधी आश्चर्य वाटतं, माणूस माणसाशी इतका तुसडेपणे वागू शकतो. शेजारी कोण राहते पत्ता नाही, शेजारचा माणूस आपल्या फ्लॅटवरनं जाईल, हॅलो नाही, हाय नाही. सोमवार ते शुक्रवार माणसं यंत्र असतात, शनिवार रविवार कुठेतरी सगळ्यांनी एकत्र जमून जो काय आनंद घ्यायचा प्रयत्न करतात तो बुडवून टाकायचा दारूमध्ये. आणि ह्या सगळ्यानंतर एक समाधान काही नाही. आम्ही ज्या आईवडिलांकडे श्रद्धेने बघतो, कदाचित ते वृद्ध लोक बिअर पीत बसलेत घरी. आणि ह्याच सगळ्यामध्ये मनुष्याला निसर्गतात मनुष्य योनीला टाकले, म्हणजे पुण्यकर्म आहे म्हणूनच टाकले. पापादाहोनी पुण्य राहे तैचं पाव्या नरदेह. मग ते आतली एक माणुसकीची समाधानाची बाजू तशीच राहते, वात्सल्य नाही. ज्या आईने मला जवळ घ्यायचं, मी आईच्या कुशीशिरून रडायचं, ती आई बिअर पीत बसले. मग हे सगळं करताना एक असमाधान राहतं मनात. म्हणून त्यांच्या म्युझिकमध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्या सगळ्यात एक फास्ट लाईफ आहे बघ. आमच्याकडे जर सतार घेऊन बसले विलायत खा आणि छेडलं त्याने आरो आवरो नुसते. आमच्याकडे सुब्बलक्ष्मी गाऊ लागल्या, व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा विष्णू सहस्रनाम, आम्ही जर सूक्ष्मात जातो तो आनंद कुठलाच त्यांना नाही. मग त्यांच्याकडे जडवाद आहे, परमेश्वरावरचा फार मोठा विश्वास आहे असं नाही, पण त्यांच्यातली काही माणसं परमेश्वर आहे का बघायला सायंटिफिक एक्सपेरिमेंट करतायत. आमच्याकडे परमेश्वराची अनुभूती आणून देणारी स्तोत्र आहेत. आणि ह्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टीला ते पारखे झाल्यामुळे ते म्हणतात की काय एक वयात आलं ना, पण लग्न करणं हे पण आता त्यांना गरजेचं वाटतच नाही आहे. ज्या क्षणी निसर्ग घंटा वाजवतो तू वयात आली आहेस, तर बघ तुझ्या कॉलेजमध्ये चांगला एखादा मुलगा तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, त्यापेक्षा ही बाटली जवळ ठेव तुझ्या गोळ्यांची. ही जर अवस्था आली असेल, संस्कृती आहे कुठे? आणि आजही आमच्याकडे आमची प्रेमळ आई मुलीला घडवते. तिला मासिक धर्म प्राप्त होणार असेल तर किती प्रेमाने सगळं समजून सांगते. ती लग्नाच्या वयाची होते त्याला किती छान तिला समजावं. ते लग्न म्हणजे आम्ही कायमचं एका माणसाला स्वीकारलं आहे. धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नातीचं आम्ही कुठल्याही परिस्थितीत मी तुला अंतर देणार नाही, असं हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आमच्याकडे ही गरज आहे म्हणण्यापेक्षा आमच्या अंगवळणी पडलं आहे. पण जसजसे आम्ही लोक परदेशी जाऊन राहून यायला लागलो आहे, जसजसे त्यांचे लोक आमच्याकडे येऊ लागलेत, इथल्या तरुण मुली तिथेच राहत आहेत किंवा त्याच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेत, त्यांना हे सगळं बरं. पण मी म्हणूनच विचारलं की आपण जी शुभग्रहांची दृष्टी म्हणतो त्याला ते कितपत पण शुभग्रहांची दृष्टी जे परिणाम करणार ते त्यांच्यावर सर्वांनाच सुद्धा करतच असतील. फक्त त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाही की अमेरिकन माणसाच्या सप्तमावर गुरुची दृष्टी असेल तर त्याची बायकोसुद्धा शांत सहकार्य देणारे आहेच. पण त्यांच्या त्या मेदिनी ज्योतिषाच्या पद्धतीने पाहिलं तर त्यांच्याकडे घटस्फोटी निसर्गतः आता घडलेली गोष्ट आहे. परमेश्वर करो आपल्याकडे तसं न हो, पण असं होऊ शकतं की लेटस मेक कॉन्ट्रॅक्ट ऑफ 5 years. पुढे जर इंटरेस्ट आपले कंटिन्यू झाले तर आपण कंटिन्यू करू. मुलांचं काय शेवटीच पुढे खूप प्रश्न लिव्हिन हे आलं कसं याच्यातनं झालं. जडवादाच्या मागे लागून, क्षणिक सुखाच्या मागे लागून एकही जण सुखी झालेलं नाही आहे. म्हणून ही सगळ्यात जुनी संस्कृती आजही आनंद देणारी आहे. आमची तरुण मुलं मुली आज एवढ्या सायंटिफिक युगात वावरून सुद्धा
मी खूप सभ्य सुसंस्कृत पाहिलेले आहेत. आता आपण प्रेक्षकांना कबूल केल्याप्रमाणे अशुभ ग्रहांची दृष्टी आहे, पण ती आपल्याला शुभ कशी करून घेता येईल? तुम्ही काही स्तोत्र पण सांगणार आहात. अशुभ ग्रहांच्या दृष्टीचे परिणाम आध्यात्मिक दृष्ट्या जो लावेल बरोबर परमेश्वराने हे ठेवले माझ्या आयुष्यात, समयासी सादर व्हावे प्रभू ठेविल तेच राहावे, अशी आमच्याकडे शिकवण आहे. पण शेवटी अशुभ ग्रहांच्या दृष्टीचे परिणाम टॉलरेट करण्यासाठी काही उपाय आहेत का? उदाहरणार्थ पांडुरंग स्तोत्र पान नंबर 124 वर अनेक वेळेला एकादशीच पाहिजे आणि बुधवार पाहिजे असं काही नाही. श्री गणेशायनमा अत पांडुरंग स्तोत्र प्रारंभा. आणि ज्या वेळेला जय जय श्री पंढरीनाथा भक्तवत्सला रुक्मिणी कांता तूची माझा माता पिता बंधू चुलता गणोगत, असं करत करत हे किती ओव्या आहेत? ह्या 108 ओव्या आहेत. शेवटची ओवी फलश्रुती आहे. स्वस्ती श्री पांडुरंग स्तोत्र नित्य पठती भाविक नर, निश्चय देखून रुक्मिणीवर पुरवी मनोरथ तयांचे. मी जेव्हा पांडुरंगाला सांगून येतो, देवा ह्या चॅनलने अतिशय चांगलं काम सुरू केलेलं आहे, सांस्कृतिक मालिका येत आहेत, आम्हाला एक सांस्कृतिक कार्यक्रम करून ज्योतिषाची निश्चित कल्पना द्यायला सांगेल, ह्या कामात तुम्ही यश द्या. ज्या तऱ्हेने आपण करतोय कार्यक्रम हे पाहिल्यावर लक्षात येतं, हे स्तोत्र म्हणून प्रार्थना केली, व्याकुळ प्रार्थना पोचते त्यांना. असं आणखी एक पण स्तोत्र सांगून ठेवतो आणि ते त्याच्याच बाजूला व्यंकटेश स्तोत्र पान नंबर 129. व्यंकटेशायनमा, आणि हे सगळे व्यंकटेशाची स्तुती आहे, तेच पांडुरंग. तेथे देहभावासी नोरे ठाव अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवून या भाव वरप्रसाद मागावा, निश्चय तुम्हाला पांडुरंग व्यंकटेश दर्शन देतील. ही स्तोत्र म्हणून उठल्यावर मानसिकता बदलते, स्ट्रॉंग होतं माइंड. बरोबर, हीच आपली ही शुभच दृष्टी अशुभ ग्रहाची शुभ दृष्टी झाली. नक्कीच आहे. पण अशुभ ग्रहांची दृष्टी आपल्या जे काय हानी करते, जे दुःख देते, समस्या निर्माण करते, त्यावर आपल्या हातात उपाय काय, आणि तो तर सगळ्यात जाणून घेणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ तुझ्या डोळ्यासमोर कोण ग्रह आहे? उदाहरणार्थ शनी आपलं खूप नुकसान करतो, असं आपण ऐहिक आयुष्याचा विचार करून म्हणू शकतो. खरं तर बिचारा तसं करत नाही. पण जर त्याच्यावर किंवा राहू केतूच्या पिढेवर असं एखादं उत्तम सरळ उदाहरण घेऊन आपण, दशमात शनी आहे, मुळात वडिलांच्या सुखाचा व्यय आहेच, दुःख समोर बघतोय मातृस्थानावर, शिवाय तिथे 180 अंशाचं पण करेल. काही वेळेला तब्येत चांगली राहत नाही, काला लग्न मनासारखं होत नाही, चौबाजूने नैराश्य घेरतं. स्तोत्र मी अनेक सांगितली आहेत, पण तुला आश्चर्य वाटेल, ह्या गरोदर बायका या दत्तप्रभू जेव्हा वाचतात ना, त्या पोटातल्या बाल जीवावर पण केवढा परिणाम चांगला होतो. तर मी प्रत्येकाला काय सांगेन की दत्तप्रभूचं 116 पान काढायचं, आणि मनुष्य योनी आपल्याला मिळाली आहे, तर ब्रह्मदेवाने काय सांगून पाठवलं, आता तुला जरा उत्तम श्रोता व्हायचं आहे. ब्रह्मदेवाने नरदेहाची रचना केली, आणि नरदेह जीव पाठवताना ब्रह्मदेव म्हणाले, जेव्हा तू सावधान राहा, आता श्रेष्ठ अशा नरदेही तुझा जन्म होणार आहे, तेथे तू सुखाला भुलून जाऊ नकोस, सतत परमात्म्याचे भजन कर, मायामोहाचे दारुण आवरण तेथे तुझ्यावर पडेल, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे अनिवार्य षड्रिपू तुला तेथे जर्जर करतील. शब्द बघ, जर्जर. आशा आकांक्षा इच्छा वासना लोभ मोह यांच्या सगळे तुझी खूप विटंबना होईल, मनात कैक कल्पना उठतील, त्या विविध द्वंद्व उठवतील, मोहलोभाने तुझा घात होईल, आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे फेरे पडतील. तेथे सुपंत आणि कुपंत असे दोन्ही कर्मयुक्त पंथ असतील. ज्याचे आचरण करशील त्याप्रमाणे कल्याण किंवा घात होईल. संसारातले सुख भोगता भोगता आणि नाना तऱ्हेची कर्मे करता करता अचूक हिशेब ठेवणारा काळ तुझ्यावर सतत लक्ष ठेवून जवळच उभा आहे. अखेर त्याचाच फास तुझ्या गळोती पडणारे विसरू नको. कुकर्माचे अवलंबन करशील आणि सुख मानून विष घेशील, यमपाशी गुंतून अनिवार्य नरक भोगशील. यम जेव्हा तुझा घात करेल तेव्हा तेथे तुला सोडवायला कोण असेल? तुझी कुकर्मी पाहून त्याप्रमाणे नीच योनी भोग भोगण्यासाठी तो तुला पाठवेल. एक एक योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेत जेव्हा तू 84 लक्ष योन्या पूर्ण करशील आणि औचितपणे पुण्यपाप समान होईल,
तेव्हाच तुला पुन्हा नरदेह प्राप्त होईल. जीव जसजसे पापाचरण करतो तसतसा अधिक बंधनात सापडतो. दारुण दुःख भोगण्यापासून त्याची सुटका होत नाही. यासाठी तू सावधानपणे वाग. या विकारांच्या संगतीला लागू नको. सुमार्ग सोडून कुमार्ग कधीही पत्करू नको आणि लोभमोहात कधी रंगू नको. क्लिअर कट ब्रह्मदेवानी तुला वॉर्निंग दिली. आणि मग जीवाला दारुण भय वाटल्यावर ते म्हणाले असं घाबरू नको रे. हे सगळं करत असताना तू परमेश्वराचं नित्य स्मरण कर. खूप छान पुढं मोठं सांगितलं आहे त्याने. हा दत्तप्रबोध ग्रंथ वाचता वाचता किती तरुण जीव बदललेत. आणि मग असं कितीतरी ह्याचे हे ऐकूनच लोकांच्यात परिणाम व्हायला लागलेत. मग अशा पद्धतीने यज्ञ करायचे, लोकांची प्रारब्ध बदलावून प्रार्थना करायची, तर परमेश्वर नोंद घेतच असतं. हे सगळं पापग्रहांच्या दृष्टीचे मी लहानपणी अनुभव घेतलेत म्हणून शक्य झालं. बरोबर. म्हणजे शुभग्रहांची दृष्टी पाहता पाहता पापग्रहांची दृष्टी सुद्धा आयुष्यात काहीतरी करवून घेण्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलंय, सुखात डोंबून जाऊ नकोस. तेव्हा गळ लागतो, बरं वाटतं, मासा धरतो गळाला आणि फटाकन खेचलं जातं वर. तसंच हा कार्यक्रम उत्तम वाटत असला तरी या मोहात अडकू नकोस असं आता वेळ आपल्याला सांगते. नाईलाजाने आपल्याला थांबायला लागतंय. उद्या पुन्हा आपण उद्याचा अभ्यास करायला वेळ ठेव. आज आपण इथेच थांबूया. भविष्य@memarathi.tv या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया, प्रश्न दोन्ही पाठवाल अशी आशा करते. नमस्कार. गुरुदेव दत्त.